नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दोन चलातील रेषीय समीकरणे हे पाहत असताना यापूर्वी आपण निरसन पद्धती पाहिली. 1.1 सराव संच 1.1 निरसन पद्धती. आता सराव संच 1.2 वर जाण्यापूर्वी दुसरी पद्धतीकडे आपल्याला जायचं आहे, ती म्हणजे आलेख पद्धती. म्हणजे दोन चलातील रेषीय समीकरणे म्हणजेच एक सामायिक समीकरणे सोडवण्याच्या ज्या विविध पद्धती आहेत, निरसन पद्धती, आलेख पद्धती, समोरील क्रॅमर्स रूल, यामधली महत्वाची पद्धती म्हणजे आलेख पद्धती. आलेख पद्धतीने जेव्हा आपल्याला समीकरण सोडवण्यास सांगण्यात येईल, आता हे याला आलेख पद्धतीने समीकरण सोडवताना जे दोन समीकरण आपल्याला दिलेले असतील, या उदाहरणामध्ये x अधिक y बरोबर 3, x वजा y बरोबर 4 हे उदाहरण आपल्याला आलेख पद्धतीने सोडवायचं आहे. हे उदाहरण आलेख पद्धतीने सोडवताना आता आपल्याला सर्वात महत्त्वाचा आहे हा तक्ता. हा तक्ता तयार केल्याशिवाय आपल्याला आलेख पद्धतीने समीकरण सोडवता येत नाही. त्यामुळे सर्वप्रथम आपण हा आलेख काढण्यापूर्वीचा तक्ता जो आहे हा आपण तयार करू. यामध्ये तक्ता तयार करत असताना जे समीकरण आहे त्या समीकरणाच्या अनुषंगाने x ची किंमत किंवा y ची किंमत दोन पैकी एक किंमत आपल्याला मनाने घ्यावी लागते, किंवा पुढील सारणी पूर्ण करा असं जर दिलं असेल तर तिथं एखादी किंमत दिली असेल त्या किमतीच्या अनुषंगाने आपल्याला दुसऱ्या चलाची किंमत काढावी लागते, आणि हा तक्ता पूर्ण केल्यानंतरच मग आलेख काढण्याची पद्धत आपल्याला करावी लागते. तर सर्वप्रथम आपण हा तक्ता कसा पूर्ण करायचा, या आधी जेव्हा आपण समीकरण सोडवले तेव्हा आपण सरळ पाहिलं की x अधिक y बरोबर 3 हे एक समीकरण आहे, आणि या समीकरणामध्ये x ची किंमत 3 दिलेली आहे. तर x ची किंमत 3 दिली असता y किती, तर हे आपल्याला जेव्हा आपण यापूर्वी समीकरण सोडवलं तीच पद्धतीचा अवलंबून x ची किंमत या समीकरणामध्ये ठेवून 3 अधिक y बरोबर 3, y बरोबर 3 वजा 3, तर y बरोबर 0 ही आली दुसऱ्या चलाची किंमत, जी आपल्याला इथं कृतीमध्ये ठेवून कृती पूर्ण करून 3 शून्य करावे लागेल. म्हणजे हा जो तक्ता आहे हा कृती पूर्ण करासाठी सुद्धा येऊ शकतो. x ची किंमत x अधिक y बरोबर 3 कृती पूर्ण करा असाही प्रश्न येऊ शकतो, किंवा सरळ सरळ x अधिक y बरोबर 3 x वजा y बरोबर 4 हे उदाहरण आलेख पद्धतीने सोडवा असे येऊ शकतो. म्हणजे दोन्ही बाबींसाठी आपल्याला हेच करावं लागेल की सर्वप्रथम हे दोन्ही तक्ते आपल्याला पूर्ण करावे लागतील, मगच आपल्याला आलेख पद्धतीवर जाता येईल. तसंच हा झाला पहिला भाग. दुसरा भाग x अधिक y बरोबर 3, यामध्ये y ची किंमत आपल्याला 5 ठेवायला सांगितलेली आहे. तर y बरोबर 5 ठेवून x अधिक y बरोबर 3, तर y च्या ठिकाणी ठेवायचे आपल्याला 5, तर x बरोबर 3 वजा 5, तर x बरोबर आले वजा 2. 5 मधून 3 गेले आणि मोठ्याचं साइन x बरोबर वजा 2, जे आपण इथं कृती पूर्ण करताना चौकटीमध्ये ठेवले, आणि जी क्रमिक जोडी आहे ती तयार झाली वजा 2 आणि 5. त्यानंतर तिसरी जी ऍक्टिव्हिटी आहे, कृती आहे, x ची y ची किंमत दिली आहे, याच्यामध्ये x अधिक y बरोबर 3 आणि y ची किंमत दिलेली आहे 3, y बरोबर 3 ठेवून मग x अधिक y बरोबर 3, y च्या ठिकाणी ठेवायचे आहे 3, मग x बरोबर 3 वजा 3, तर x बरोबर 0, आणि मग ही कृती पूर्ण, ते झालं 0 3. अशा प्रकारे हा एक पहिला तक्ता x अधिक y बरोबर 3 चा आपण पूर्ण केला. असाच तक्ता आपल्याला दुसऱ्या समीकरणाचा x वजा y बरोबर 4 चा पूर्ण करावा लागेल. तर यामध्ये x वजा y बरोबर 4 आणि y ची किंमत दिलेली आहे 0, तर y 0 दिला असता x किती येईल हे आपल्याला काढायचं आहे. तर x वजा y ची किंमत 0 बरोबर 4, तर x बरोबर आले 4. x ची पहिली किंमत आली 4, मग इथं ठेवल्यानंतर आपल्याला जोडी झाली 4 0. त्यानंतर अशीच दुसऱ्या प्रकारे x वजा y बरोबर 4, x ची किंमत दिलेली आहे आपल्याला वजा 1, वजा 1 ठेवल्यानंतर वजा 1 वजा y बरोबर 4, वजा 1 चं पक्षांतर केलं, वजा y बरोबर 4 अधिक 1 वजा y बरोबर 5, तर y ची किंमत झाली वजा 5. वजा 5 इथे ठेवल्यानंतर आपल्याला जो क्रमिक जोडी मिळाली आपल्याला वजा 1 5.
अशा प्रकारे 2 तक्ते आपण पूर्ण केले. हे जरी आपण इथं कॅल्क्युलेशन केलं असलं, आकडेमोड केली असली, तरी काही विद्यार्थ्यांना या आकडेमोडीची गरज सुद्धा पडणार नाही. ते डायरेक्टली करू शकतात. x अधिक y बरोबर 3. जर x ची किंमत 2 घेतली तर अशी जी किंमत y ची ज्याची दोघांची बेरीज 3 येईल, तर 2 अधिक 1 बरोबर 3 म्हणजे सरळ सरळ जर x आपण 2 घेतला तर y ची किंमत 1 मिळू शकते. हे तोंडी सुद्धा हा आलेख होऊ शकतो, परंतु जी किंमत दिलेली आहे ती किंमत घेऊनच तक्ता पूर्ण करावा लागतो. आता ह्या 2 तक्त्याच्या आधारे आपण आलेख पद्धतीकडे जाऊन आलेख सोडवू शकतो. तर काय करावं लागेल आपल्याला विद्यार्थी मित्रांनो, आलेख कागद घ्यावा लागेल आणि आलेख कागदावर आपल्याला x अक्ष y अक्ष स्थापित करावे लागतील. x अक्ष y अक्ष घेतल्यानंतर एक आलेख तयार करताना दोघांचा छेदनबिंदू 0 घेऊन आलेख निर्देशित केल्यानंतर जे चरण आहेत, पहिलं चरण, दुसरं चरण, तिसरं चरण, चौथं चरण, यामध्ये हे सगळे बिंदू घेतल्यानंतर हे 3 बिंदू घेतल्यानंतर एक रेषा मिळेल, हे 3 बिंदू घेतल्यानंतर दुसरी रेषा मिळेल आणि त्यांचा छेदनबिंदू हा त्याची उकल असेल. हे आपण पुढच्या याच्यामध्ये पाहू, व्हिडिओमध्ये पाहू. पण सुरुवातीला आपण एवढंच पाहिलं की तक्ते कसे पूर्ण करावे, कोणत्याही चलाची किंमत दिली असता तक्ते पूर्ण कसे करावे. अशा प्रकारचं गणित कृतीमध्ये प्रश्न क्रमांक 2A मध्ये कृती पूर्ण करामध्ये येऊ शकते. ठीक आहे, धन्यवाद.